Good afternoon to all of you. In previous lecture, we learned about scale, sludge, also the ion exchange process and aeration. In aeration, we also learn the gravity aerator. There are two types of gravity aerator. First one is the cascade and second one is the perforated trough aerator. Okay. Now see, perforated trough we already completed. Then next is the spray aerator. Next type is the spray aerator. ठीक आहे. आता व्हिडिओ ऑन करू नका कुणी. इन स्प्रे एरेटर, इन दिस स्प्रे एरेटरच्या अगोदर डायग्राम पाहूया. हे पहा, हे स्प्रे एरेटरचे डायग्राम आहे. ठीक आहे. इथून एक मेन पाईप असेल. इथून आपण जे वॉटर आहे ते विथ प्रेशर इन्सर्ट करणार आहोत. मग हे या तीन सब पाईपलाईन मध्ये काय होतं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ठीक आहे. आता याला तुम्हाला काय दिसत आहे, इथं होल्स आहेत. जसं ड्रीप असते आपली ठिबकची जसे पाईप असते किंवा त्यासारखी पीव्हीसी ची पाईप असेल त्या सेम त्यासारखे तीन अशा पाईप्स आहेत. त्या पाईपला इथं होल दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता इथून हे पाणी काय होईल, असं स्प्रे होईल. आता याला हे असे नोझल्स आहेत. ठीक आहे. या पाईप मधून किंवा या स्प्रे एरेटर मधून ज्यावेळेस आपण पाणी पास करतो त्याला जे छोटे सबलाइन्स जे आहेत त्यांना होल्स आहेत, तर त्यामधून पाणी स्प्रे होतं. ठीक आहे. स्प्रे झाल्यानंतर ते एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं अँड इट गेट्स ऍडेड विथ द एअर. पाणी काय होतं, ऍड होतं कशामध्ये, एअर मध्ये, किंवा एअर ही मिक्स होते इनटू द वॉटर. ठीक आहे. दिस इज द स्प्रे एरेटर. सी, in this method the water is sprayed through stationary or moving nozzle. आता हे जे नोझल्स आहेत ना, ते स्टेशनरी पण असतात आणि ते मूव्हिंग पण असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही कारंजे पाहिले असतील. कारंजे पाहिलेत का सगळ्यांनी? येस मॅम. आता ते येस, तर त्या कारंजेमध्ये काही नोझल्स असतात ना, ते फिरत असतात, गोल फिरतात पा, किंवा त्यांची जी मोशन असते एकच डायरेक्शनने असते, किंवा ते स्प्रिंकलर मध्ये मॅम स्प्रिंकल होत असतात. तर ते काही स्टेशनरी असतात, म्हणजे ते असे मूव्ह वगैरे होत नाहीत. पण काही कशा असतात, मुव्हिंग असतात. तर हे एकतर स्टेशनरी असू शकतात किंवा मुव्हिंग असू शकतात. तिथं स्प्रे एरिएटर मध्ये तुम्ही इमेजिन करायचं ते कारंजे जे असतात सेम ते कन्सेप्ट आहे इथं. ठीक आहे. आता पहा, वॉटर इज स्प्रेड थ्रू स्टेशनरी और मुव्हिंग नोझल. नोझल जे असतात एकतर स्टेशनरी असतात किंवा मुव्हिंग असतात, फिरत असतात ते. A whirling motion imparted to the droplets makes for turbulence at air water interface. म्हणजे काय, तर ज्या पाणी आहे त्या पाण्याचं जे पाईप मधून ज्यावेळेस आपण पास करतो, तर ते जे नोझल्स आहेत त्यांची व्हर्लिंग मोशन जर होत असेल, तर यावेळेस काय होतं, जे वॉटरचे ड्रॉप्स असतात तर ते एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये इंटरफेस होतात किंवा मिक्स्ड होतात. ठीक आहे. सो the water is sprayed in air into fine spray to a height of. ठीक आहे. फाईन स्प्रे असतात, तुम्ही कारंजे पाहिले असतील, ते त्याचा जर स्प्रे पाहिला असेल तुम्ही, तर तो एकदम फाईन असा असतो. ठीक आहे. आणि त्याची हाईट ही 2 ते 2.5 मीटर पर्यंत असणार आहे. 2 to 2.5 मीटर अंडर वॉटर प्रेशर. ठीक आहे. स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेटर सरफेस एरिया. आता हे जे वॉटरचा जो फ्लो असतो तो खूप फाईन असा असतो, म्हणजे जे मॉलिक्युल्स डिस्ट्रीब्यूट होणार आहेत ते खूप, त्याची विड्थ जी असते खूप लहान असते. म्हणजे कारंजे जर तुम्ही पाहिले तर एकदम आपल्याला जाड असा स्ट्रीम नकोय पाण्याचा, कसा पाहिजे, एकदम कमी विड्थचा असा स्ट्रीम पाहिजे. आता हे कमीत कमी वॉटर आपण काय करतो, मॅक्झिमम कॉन्टॅक्ट ऑफ एअर मध्ये काय करतो, इंटरफेस करतो म्हणूया आपण. ठीक आहे. तर आता यामध्ये काय होतं की जर मॅक्झिमम कॉन्टॅक्ट मध्ये एअरच्या जर आपलं पाणी येत असेल, तर जी प्रोसेस आहे त्याचा रेट पण कसा असतो, ग्रेटर असतो. ठीक आहे. सो द वॉटर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अ ग्रेटर सरफेस एरिया ऑफ एअर अँड हेन्स गेट एरिएटेड.
अशा पद्धतीने इझिली ते काय होतं आणि लवकरात लवकर फास्टली काय होतं ते एरेटेड होतं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द स्प्रे एरिएटर. स्प्रे एरिएटर ही कन्सेप्ट तुम्ही कारंजे सगळ्यांनी पाहिलेच असतील, त्यावरून लगेच तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. समजलं स्प्रे एरिएटर काय आहे. येस मॅम. आता नेक्स्ट पुढचं आहे डिफ्युजन एरिएटर. ठीक आहे. डिफ्युजन एरिएटर यामध्ये मी तुम्हाला त्याचे डायग्राम शो करते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता हे डिफ्युजन एरिएटरचे डायग्राम आहे. आता इथं एक कंटेनर घेतलेला आहे. ठीक आहे. इथून वॉटरची इनलेट असते आणि इकडून वॉटरची आउटलेट आहे. आता यामध्ये या कंटेनर मध्ये बेसला काय दिसतंय तुम्हाला इथं, एक मिनिट मी स्लाइड शो टाकायचं दिसेल इथं पहा. आता हे एक डायग्राम आहे डिफ्युजन एरिएटरची आहे. आता याच्यामध्ये ना कंटेनरला एक इनलेट आहे, एक आउटलेट आहे. आपण त्याच्या बॉटमला पहा काय आहे, कॉम्प्रेस्ड एअर म्हटली तर. ठीक आहे. कॉम्प्रेस्ड एअर मध्ये काय केलं जातं, आपण या कंटेनर मध्ये एअर कॉम्प्रेस करून या कंटेनर मध्ये पास करतो. म्हणजे जसं गॅस आपण पास करतो सेम त्या पद्धतीने एअर इथं प्रेशरने आपण काय करतो, पास करत असतो. आता हे एअर आपण यामध्ये पास केले की ऑक्सिजनचे हे असे बुडबुडे तयार होतात. द फॉर्मिंग ऑफ बबल्स टेक्स प्लेस इनसाइड द कंटेनर. ठीक आहे. आता ऑक्सिजनचे हा हे बुडबुडे का दाखवले तर याचा अर्थ आहे की यामधून असे हे गॅस पास होत आहे. ठीक आहे. असं त्याचं मिनिंग आहे की गॅस आपण त्यामधून पास करतो. आता गॅस किंवा कॉम्प्रेस्ड एअर यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. ठीक आहे. आपल्याला एरेशन करायचं. एरेशन म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये वॉटरला घेऊन जायचे. तर यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन काय होतो या होल वॉटर मध्ये मिक्स होतो. एकदा का हा मिक्स झाला, ठीक आहे, एक त्याला ठराविक लिमिट द्यायचे, 15 ते 20 मिनिट आपण तो एअर काय करणार आहे त्यामध्ये ऍड करणार आहोत. नंतर आपण या आउटलेट मधून काय करणार, आपलं जे वॉटर आहे ते कलेक्ट करणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज द डिफ्युजन एरिएटर. सी द एक्सप्लेनेशन इन डिटेल्स. इन दिस मेथड perforated pipes are fixed at the bottom of the tank. इथं perforated पाईप आपण इथं फिक्स केलेली आहे. ही जी पाईप आहे ती परफोरेटेड असेल. and the compressed air is blown through the pipes which comes out in the form of bubbles. ही जी एअर आहे ती कॉम्प्रेस केलेली असणार. एअर कॉम्प्रेस केलेली एअर आपण त्या कंटेनर मध्ये पास केलेली आहे. ओके. देन the formation of bubbles takes place and stir the whole water during the upward motion of air bubble. आता मला सांगा हा जो वॉटर आहे या पाईप मधून आपण जर कॉम्प्रेस्ड एअर पास केले तर जे एअर आहे किंवा जो गॅस आहे त्याची मोशन अपवर्ड असेल का डाऊनवर्ड असेल, गॅसची अपवर्ड मध्ये. व्हेरी गुड. तो येस, व्हेरी गुड. तर एअर आहे ना तर ही वरती जाणार ऑब्विसली, ती खाली माघारी इकडे येणार नाहीये कारण आपण त्याला आधीच फोर्स करून पाठवलेलं आहे वरती जाण्यासाठी. मग हे असे सगळे मॉलिक्यूल या पाण्यामध्ये पसरतात. पसरले गेले की पाणी काय करून घेतं, ऑक्सिजन तेवढा ऍब्सॉर्ब करून घेते. देन these bubbles get thoroughly mixed with water and aeration of water takes place. In this way our process takes place, that is aeration of water completed. Okay, this is about the spray aerator and diffusion aerator. Do you clear? Yes ma'am. Okay, got it. Then write down this next heading, spray aerator. Okay, take down. In this method water is sprayed through stationary or moving nozzles. Next,
A whirling motion imparted to the droplets. A whirling motion imparted to the droplets. इतकं डिफिकल्ट लिहू नका. whirling मोशन पर्यंत ठीक आहे. whirling मोशन मी सांगते तसे लिहा. imparted to the droplets makes air water interface. एवढंच लिहा. makes air water interface. whirling मोशन मुळे काय होतं तर एअर आणि वॉटर मध्ये इंटरफेस तयार होतो. नेक्स्ट जरा रिपीट सांगता का? हा ठीक आहे. whirling motion imparted to the droplets म्हणजे ड्रॉपलेट्सला जे आपण whirling motion दिलेली आहे. whirling म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणू शकतो आपण. whirling motion ऑल डायरेक्शन मध्ये. ओके. a whirling motion imparted to the droplets makes for turbulence नाही turbulence makes लिहा. makes air water interface. makes air water interface. Okay, are you getting? Yes. Next. Okay, very good. Next, the water is sprayed in air. The water is sprayed in air into fine spray. Into fine sprays to a height of 2 to 2.5 meter. Height of 2 to 2.5 meter under water pressure. Under water pressure. Next, small drops of water comes in contact with greater surface area of air. Greater surface area of air and hence get aerated. Next, या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही कंप्लीट करा. नेक्स्ट, डिफ्युजन एरेटर लिहून घ्या आणि लिहून झाले की मला सांगा.
इथपर्यंत लिहा प्लेस पर्यंत. झालं मॅम. डायग्रामची मॅम. हा हा ठीक आहे बरं करा. स्क्रीनशॉट घ्या डायग्रामचा. नेक्स्ट सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. ठीक आहे, हे झालं ना सगळ्यांचं कम्प्लीट. येस मॅम. ओके, पहा पुढचा सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. ठीक आहे, आता जे वॉटर आहे त्याचं सेडिमेंटेशन करायचं आपल्याला. सेडिमेंटेशन करायचं म्हणजे काय करतो आपण, जी इम्प्युरिटी आहे त्या इम्प्युरिटीची पीपीटी बनवतो आणि ती पीपीटी आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे,
आता कोएग्युलेशन म्हणजे काय त्याची एक डेफिनेशन पाहूया आपण. Coagulation is the process or is the treatment of water with a reagents. Reagent म्हणजे एक केमिकल आपण काय करतो, ऍड करतो पाण्यामध्ये किंवा ट्रीटमेंट देतो पाण्याला कुणाची, रिएजंटची. ठीक आहे, रिएजंट हा एक केमिकल असं कन्सिडर करा, जसं रिएक्टंट असतात, प्रोडक्ट असतात, तसं एक रिएजंट, इंडिकेटर असतात, सेम तसं एक रिएजंट म्हणजे केमिकल कन्सिडर करा, तो आपण काय करतो पाण्यामध्ये ऍड करतो. कशासाठी ऍड करतो? टू रिमूव्ह कोलायडल ऍज वेल ऍज कोर्स डिस्पर्स इम्प्युरिटीज. कोलायडल इम्प्युरिटीज आणि कोर्स डिस्पर्स झालेल्या इम्प्युरिटीज आपल्याला रिमूव्ह करायच्या असतात बाय द प्रेसिपिटेशन. मग हा कोएग्युलेट काय किंवा कोएग्युलंट काय करतो? कोएग्युलंट म्हणजे हा रिएजंट, रिएजंटला आता आपण म्हणणार आहोत कोएग्युलंट. आता हा कोएग्युलंट काय करतो, ज्यावेळेस आपण त्याला पाण्यामध्ये ऍड करतो तर तो कोलायडल ज्या इम्प्युरिटीज असतात प्लस कोर्स डिस्पर्स ज्या इम्प्युरिटीज असतात कोर्स साइडच्या, तर त्यांच्यासोबत पीपीटी तयार करतो. पीपीटी तयार केले की ह्यूज मॉलिक्युल्स तयार होतात. पीपीटी बॉटमला सेट होते, वरचं जे पाणी असेल ते आपण काय करतो, रिमूव्ह करतो आणि बॉटमला पीपीटी आहे अशी राहते. परत ते आपण डिस्कार्ड करायचे जे खाली पीपीटी असेल किंवा जो इम्प्युरिटी असेल तो. ठीक आहे, आता याच्यामध्ये रिएजंट म्हणजे समजला, कोलायडल पार्टिकल कसले असतात किंवा कोलायडल इम्प्युरिटी कशी असते आणि कोर्स इम्प्युरिटी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. आता कोलायडल म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल केलं असेल बघा, स्टार्च सोल्युशन पाहिले सगळ्यांनी? स्टार्च पाहिलंय का? बरं जाऊ दे, ते जाऊ दे. गम पाहिलं तुम्ही किंवा हातात घेतले गम? हा, तर गम किंवा हनी हे जे केमिकल्स आहेत किंवा हे जे सबस्टन्स आहेत, त्यांचे मॉलिक्यूल आपण जर हातात घेतले, आपल्या हातावरती जर घेतले, तर ते कसे असतात? टच टू टचला आपल्याला म्हणजे त्याचा स्पर्श आपल्याला स्लिमी असतात. ते मॉलिक्यूल कसे असतात? स्लिमी आणि जेल सारखे असतात. त्याचे मॉलिक्यूल कसे असतात? स्लिमी आणि जेल. असे स्लिमी जेल सारखे जर मॉलिक्यूल असते तर ते पार्टिकल असतात कोलायडल. कसे असतात? कोलायडल म्हणजे घसरतात. हातावरती जर घेतले तर ते सॉफ्ट टू टच असतात, स्लिमी असतात, घसरतात. ठीक आहे, तर त्यांना म्हणायचं कोलायडल. आता आपल्या केमिस्ट्रीमध्ये आयर्न असेल किंवा Fe किंवा अल्युमिनियम, Fe आणि अल्युमिनियमचे मॉलिक्युल्स हे कोलायडल असतात. Fe आणि कुणाचे? अल्युमिनियमचे मॉलिक्युल हे कसे असतात? कोलायडल असतात. ठीक आहे, आणि कोर्स म्हणजे त्याची जी साईज असते जास्त असते. फाईन साईज म्हणजे खूप लहान साईज असते. कोर्स नंतर पुढची एक साईज असते मॉलिक्युलची मीडियम साईज. ठीक आहे, मध्यम. आणि त्याच्यापेक्षा जास्त साईज असेल तर त्याला म्हणतात कोर्स साईज. आता हे कोएग्युलंट जो असतो किंवा हा रिएजंट काय करतो, पाण्यामधील कोलायडल पार्टिकल त्यांच्यासोबत पीपीटी तयार करतो आणि कोर्स पार्टिकल यांच्यासोबत काय करतो, तो पीपीटी तयार करतो. ठीक आहे, आता कोएग्युलंट किंवा हे समजलं कोलायडल पार्टिकल कसे असतात आणि कोर्स पार्टिकल म्हणजे काय. कोलायडल समजले पार्टिकल. हा, आणि कोर्स जे असतात ना, कोर्स ते कोलायडल असतील असं नाही, कुठलेही असू शकतात ते. ठीक आहे, कोलायडल सोडून ट्रू मॉलिक्युल्स म्हटलं जातात त्यांना, ते पण असू शकतात. ट्रू असतील, कोलायडल असतील, फक्त त्यांची साईज कशी असते? बिगर असते. आता यामध्ये ह्या कोएग्युलेशनची प्रोसेस मध्ये आपण काय करणार आहोत की आपण काय करतो, पाण्यामध्ये एक कोएग्युलंट ऍड करतो किंवा रिएजंट ऍड करतो. तो काय करतो, तर कोलायडल पार्टिकल आणि कोर्स पार्टिकल यांच्यासोबत पीपीटी तयार करतो. आता जर पीपीटी तयार झाली असेल तर ती पीपीटी आपण इझिली रिमूव्ह करू शकतो, फिल्टर करू शकतो, किंवा वरचं जे पाणी आहे ते आपण जर रिमूव्ह केलं तर बेसला इम्प्युरिटी पीपीटी आहे अशी राहणार आहे. इन दिस वे वी कॅन रिमूव्ह द इम्प्युरिटीज फ्रॉम द वॉटर. Then, which are the types of reagents or which are the coagulants are useful for coagulation process? So there are a number of coagulants. For example, alum. पहिला आहे alum. Alumचा फॉर्म्युला K2SO4.Al2SO4.24 molecules molecules of H2O. ठीक आहे, याला आपण म्हणतो ऍलम. हे कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे, त्याचं कंबाईन आपण त्याला शॉर्ट मध्ये ऍलम म्हणतो.
नेक्स्ट अनदर आपण यूज करू शकतो आयर्न सल्फेट, FeSO4. आयर्न सल्फेट मीन्स FeSO4. ठीक आहे. थर्ड अल्युमिनियम सल्फेट. थर्ड वन इज द अल्युमिनियम सल्फेट, Al2SO4 thrice. Which are the coagulants we can use in the coagulation process? Can you tell the name? Iron sulfate, aluminum sulfate. MCQ मध्ये विचारलं जातं की फ्रॉम द फॉलोइंग विच इज द कोएग्युलंट्स युज्ड फॉर द कोएग्युलेशन प्रोसेस. मग ॲलम दिलं असतं, आयर्न सल्फेट असेल किंवा अल्युमिनियम सल्फेट, या तीन पैकी एक आहे का पाहायचं असेल तर त्याला क्लिक करायचं, ऑप्शन तो सिलेक्ट करायचा. ठीक आहे. आता हे कोएग्युलेशनच्या प्रोसेससाठी आपल्याकडे दोन मेकॅनिझम आहेत. फर्स्ट इज द आता त्याला मेकॅनिझमला काय नाव नाही, पण आपण काय करतो मेकॅनिझम डिस्क्रिप्टिव्ह पाहतो. ठीक आहे. आता पहिली मी एक्सप्लेन करते. पहिल्या मेकॅनिझम मध्ये आपण काय करणार आहोत. पहिल्या मेकॅनिझम मध्ये काय करायचं, कोलायडल पार्टिकल्स कॅरी अँड इलेक्ट्रिकल चार्ज. आपल्याला माहितीये की कोलायडल जे पार्टिकल्स असतात इम्प्युरिटीज वॉटर मध्ये, तर त्या कोलायडल पार्टिकलला चार्ज असतो. तुम्हाला मला वाटते सरफेस केमिस्ट्री 11th ला सरफेस केमिस्ट्री पाहिला, त्यामध्ये स्टार्चचे जे सोल्युशन कोलायडल पार्टिकल्स म्हणजे काय, कोलायडल सोल्युशन हे तुम्ही स्टडी केलं असेल. ठीक आहे. तर त्या कोलायडल पार्टिकल्सला चार्ज असतो, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हली चार्जेस असतात त्याला. सो द कोलायडल पार्टिकल्स ऑफ क्ले, मातीचे, क्ले मीन्स मातीचे, आता पाण्यामध्ये मातीचीच असणार आहे. ठीक आहे. तर द कोलायडल पार्टिकल्स ऑफ क्ले कॅरी निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. पाण्यामधील जो सॉइल आहे, जे कोलायडल पार्टिकल्स असतात, तर त्यांना ज्या क्लेचे असतील स्पेसिफिकली, तर त्यांच्यासाठी त्यांच्यावरती चार्ज असतो निगेटिव्ह. ओके. देन बिकॉज ऑफ धिस चार्ज, आता क्ले पार्टिकलला कसा चार्ज आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. The because of this charge, the fine particles of clay cannot coalesce म्हणजे एकत्र कलेक्ट होत नाहीत, एकत्र येत नाहीत असं म्हणूया आपण त्याला. त्याच्यापेक्षा सिमिलर मी त्याला वर्ड सांगते तुम्हाला. कलेक्ट, कंबाईन्स टुगेदर किंवा कलेक्ट टुगेदर. निगेटिव्ह पार्टिकल आहेत. ठीक आहे. आता मला सांगा, निगेटिव्ह पार्टिकल एकत्र येतील का, कलेक्ट होतील का? नाही. नाहीत येणार. मग त्या क्ले पार्टिकलला निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे द फाईन पार्टिकल्स ऑफ द क्ले कॅन नॉट कलेक्ट टुगेदर किंवा कॅन नॉट गॅदरिंग टुगेदर. ठीक आहे. किंवा कॅन नॉट कंबाईन्स टुगेदर असं म्हणूया आपण, कॅन नॉट कंबाईन्स टुगेदर. सो द यूज ऑफ alum the use of alum gives positively charged Al3+ ions. ठीक आहे. आता alumचा मला सांगा फॉर्म्युला काय आहे alumचा, इथं आहे पहा, K2SO4 Al2 SO4 24 H2O. आता यामध्ये पॉझिटिव्हली चार्जड कोण याच्यात, यातला स्पेसिफिकली ऍक्ट होतो अल्युमिनियम. आता मला सांगा अल्युमिनियम वरती कसा चार्ज असतो, मग पॉझिटिव्ह असतो. आणि आपल्या सॉइलचा चार्ज आहे निगेटिव्ह. ठीक आहे. आता हा काय करतो, Al काय करतो, Al3+ हा त्या सॉइलला जाऊन कलेक्ट होतो, अटॅच होतो किंवा बॉन्ड तयार करतो. तो का तयार बॉन्ड होईल, तर एकाकडे निगेटिव्ह चार्ज आहे क्ले वरती आणि अल्युमिनियम वरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. त्यामुळे ते काय होतात, तर कलेक्ट टुगेदर होऊ शकतात. आता Al3+ काय करतो, न्यूट्रलाइज करतो निगेटिव्हली चार्जड क्ले पार्टिकल्स. आता Al+ त्यावरती प्लस चार्ज आहे, क्ले वरती आहे निगेटिव्ह चार्ज. मग काय होतं, Al वरतीचा प्लस चार्ज आणि क्लेचा निगेटिव्ह चार्ज, जर दोघांमध्ये जर बॉन्डिंग क्रिएट झालं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो दोघांमध्ये, जर ते एकत्र आले तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज हा ऑब्विसली नॅचरली न्यूट्रल होत असतो. ठीक आहे. नाउ
these neutral particles can come close to each other and convert into a bigger particles. आता त्यांच्यावरची चार्ज काय होतात, ज्यावेळेस ते एकत्र येतात त्यांच्यावरचे चार्जेस हे न्यूट्रलाइज होतात आणि ते एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यामुळे बिगर पार्टिकल तयार होते. असे सगळे पार्टिकल्स एकत्र येतात आणि बिगर 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 पार्टिकल तयार होते. त्यांची सगळ्यांची मिळून एक पीपीटी तयार होते, प्रेसिपिटेट तयार होतो. ही जी पीपीटी असते ती बॉटमला सेट होते. बिगर पार्टिकल तयार झाल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचं मॉलिक्युलर मास इन्क्रीज होईल. मॉलिक्युलर मास जर इन्क्रीज झालं तर ते पाण्यामध्ये फ्लोट होणार नाही किंवा डिझॉल्व कंडिशन मध्ये राहत नाही. ते काय होतात तर बॉटमला सेट होतात. ठीक आहे, ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. का ते बॉटमला सेट होतील, जर त्याचं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज झालं तर ते आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटीचा रूलच आहे की जेवढं मास त्याचं जास्त असेल तर तो ग्रॅव्हिटीकडे अट्रॅक्ट केला जातो, म्हणून ते बॉटमला सेट होतात. सो दिस इज द फर्स्ट मेकॅनिझम. मी परत एकदा सांगते, हा पहिला मेकॅनिझम आय विल रिपीट अगेन. कोलायडल पार्टिकल्स जे असतात त्या कोलायडल पार्टिकल क्ले पार्टिकल असतात स्पेसिफिकली इन वॉटर. तर क्ले पार्टिकल वरती निगेटिव्ह चार्ज असतो. आता हे निगेटिव्ह पार्टिकल एकत्र येऊन पीपीटी त्यांची कधीही तयार होत नसते, कारण निगेटिव्ह मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतो. मग आपण काय करतो, त्यामध्ये ॲलम ऍड केला. आपण काय ऍड केला, ॲलम ऍड केला. आता हा जो ॲलम आहे त्या ॲलम मध्ये एल आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. ठीक आहे, आता एल वरती पॉझिटिव्ह आहे, क्ले वरती निगेटिव्ह चार्ज आहे. मग हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे न्यूट्रलाइज होतात. अल्युमिनियम काय करतो, क्ले पार्टिकलला कलेक्ट करतो, एकत्रित येतात ते आणि एकत्रित आल्यामुळं त्यांचे ग्रुप तयार होतो. ग्रुप तयार झाल्यामुळं तर ते बॉटमला सेट होतात. आता बॉटमला का सेट होतात तर बिगर पार्टिकल्स तयार झाले. बिगर पार्टिकल्स तयार झाले म्हणजे त्यांचं मास पण काय झालं, ऑब्व्हियसली इन्क्रीज झालं. जर त्यांचं मास इन्क्रीज होत गेलं तर ते ड्यू टू रूल ऑफ द ग्रॅव्हिटी दे सेटल्स ऍट द बॉटम्स. ठीक आहे, तर या पद्धतीने त्यांचे कोएग्युलेशन होतं. कोएग्युलेशन होतं म्हणजे ते कोएग्युलेट होतात, एकत्रित येतात आणि पार्टिकल्सची पीपीटी ही बॉटमला सेट होते. नंतर आपण पुढच्या पाण्याचं कसं रिमूव्ह करायचं वरती किंवा पीपीटी कशी रिमूव्ह करायची ते आपण नंतर पाहणार. आता इथपर्यंत समजला का सगळ्यांना? पहिलाच मेकॅनिझम सगळ्यांना समजला? यात काय Yes. डाऊट आहे का? ठीक आहे, ओके. नाही, आता इथपर्यंत लिहूया आपण पहिल्या मेकॅनिझम पर्यंत. ठीक आहे, राईट द हेडिंग सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. नंतर आपण सेकंड मेकॅनिझम एक्सप्लेन करू. एक्सप्लेन केलं की लगेच लिहून घेऊया. राईट द हेडिंग सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. Write the first concept, coagulation. Write down. The treatment of water. The treatment of water. Madam, sedimentation means? Sedimentation म्हणजे आपण काय करतो, जे प्युअर वॉटर आहे ते रिमूव्ह करतो आणि पीपीटी जी असेल ती पीपीटी बॉटमला सेट होते. सेडिमेंटेशन पण सांगणार आहे मी पुढे. Okay. ठीक आहे. Write the definition or concept of coagulation. The treatment of water with reagents. So as to remove colloidal as well as coarse impurities disperse. ठीक आहे, डिस्पर्स लिहिलं तरी चालेल. colloidal as well as disperse impurities. कोर्स डिस्पर्स म्हणजे कोर्स म्हणजे बिगर साइजचे पार्टिकल, हे समजलं. डिस्पर्स म्हणजे त्या पाण्यामध्ये पसरलेले असतात. आता काही जर तुम्ही इम्प्युर वॉटर पाहिलं असेल तर तुम्हाला इम्प्युरिटीज खूप प्रकारची पाहायला मिळते. त्यामध्ये काही इम्प्युरिटी ही पाण्यावरती फ्लोट्स होत असते सरफेसवरती. काही पार्टिकल असतात ते पाण्यामध्येच असतात. एकतर ते बॉटमला पण सेट होत नाहीत,
वरती पण येत नाहीत, मिडललाच असतात पहा, ते सारखे मूव्ह होत असतात, इकडून तिकडे फिरत असतात, त्यांची मोशन चालू असते. आणि काही असतात जे बॉटमला सेट झालेले असतात. तर पाण्यामध्ये जे डिस्पर्स झालेले असतात, जे फिरत असतात, मुव्हिंग मध्ये असतात, मुव्हिंग मोशन मध्ये, त्यांना आपण पोर्स डिस्पर्स असं म्हणतो. ठीक आहे, राईट. इम्प्युरिटीज बाय प्रेसिपिटेशन. फॉर एक्झाम्पल, आता हे रिएजंट आहेत किंवा कोएग्युलंट म्हटलं तरी चालेल. त्याच्या खाली लिहा एक्झाम्पल्स ऑफ कोएग्युलंट ऑब्लिक रिएजंट्स. एक्झाम्पल्स ऑफ कोएग्युलंट म्हणा, त्या खाली फर्स्ट ॲलम. ॲलम. Write the formula in the square bracket. Second is the iron sulfate, FeSO4. Iron sulfate. Third, aluminum sulfate. Formula Al2SO4 thrice. मॅडम तिथे एक्झाम्पल म्हणून काय सांगितलं होतं तुम्ही? हे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल ऑफ कोएग्युलंट्स म्हणायचं आणि हे 3 एक्झाम्पल लिहायचे. एक्झाम्पल्स ऑफ कोएग्युलंट्स म्हणजे कोएग्युलेशन प्रोसेस मध्ये या 3 पैकी एक केमिकल आपण यूज करू शकतो. मला सांगा, FeSO4 जर आपण यूज केलं ॲलमच्या इन्स्टेड फर्स्ट मेकॅनिझम मध्ये, तर FeSO4 मध्ये पॉझिटिव्ह चार्ज कुणावरती असतो? Fe. म्हणजे Fe सॉइलला कलेक्ट होईल, एकत्रित त्यांचं पीपीटी तयार होईल. अल्युमिनियम सल्फेट मध्ये Al असेल. ठीक आहे, Al. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, देर आर 2 मेकॅनिझम्स. अंडरलाईन करा त्याला, देर आर 2 मेकॅनिझम्स. ए लिहा, कॅपिटल A. Colloidal particles carry an electric charge Next, the colloidal particles of clay, the colloidal particles of the clay carry negative charge, carry negative charge because of the negative charge, because of the negative charge on मॅडम मागचं राहिले यांचं. झाले की सांगा. झालं का? ओके, नेक्स्ट लाईन लिहा, बिकॉज ऑफ द negative charge, because of negative charge on fine particles of the clay,
on fine particles of the clay, comma, they cannot combine together. They cannot combine together. कुठपर्यंत लिहिलं? द फाईन पार्टिकल्स ऑफ द कॅन नॉट कम्स टुगेदर किंवा कॅन नॉट कलेक्ट टुगेदर. Combines together. ठीक आहे. फुल स्टॉप. द यूज ऑफ alum gives positively charged clay particles, full stop. Next line. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles Next line now. Due to force of gravity, these particles settle at the bottom. Due to Due to force of gravity, these bigger particles settles at bottom. मॅडम लास्ट सेंटेन्स रिपीट करा. Due to force of gravity, these bigger particles settles at bottom. ठीक है. Is it over? Yes. Okay.
55 absent. $43. 43 absent आहे का रे? लास्टला आहे लास्ट. तुम्ही खाली कसं काय येताय 43 आणि 18? दिग्विजय, कारण मॅडम त्यांना माईक नाही आहे ना, त्यामुळे. काय माहिती नाही. माईक नाहीये, माईक माईक, हा राईट. कसं काय त्यांना माईक नाही? कॉम्प्युटरवर आहेत ना. राईट कॉम्प्युटरवर आहेत नाही काही दोघं, त्यामुळे ते खाली जातात 18 आणि 43. पण बरेचशा लेक्चर मध्ये तुम्ही absent मध्ये जाताय, पण मुलं absent मध्ये जातात ते 18 आणि 43. कारण खालीपर्यंत शिक्षक बघत नाही, ते बोलत पण नाही. ते चौधरी सरांच्या लेक्चरला किंवा बरेचशा लेक्चरला मी पाहिले absent रिपोर्ट मध्ये, तर 18 43 absent. तुम्ही असताय पण खाली असताय. माईक जोडता येत नाही का तुम्हाला? असे हेडफोन जोडले तर ह्यांना चॅट बॉक्स मध्ये लिहा रे. दिग्विजय आणि कोण आहे? नलवडे. मी काय म्हणते ऐकू येते? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा तुमचं काहीतरी. मॅडम मायक्रोचिप नसते ना, त्याच्यामुळे येत नाही आवाज. नाही हे जोडले तर त्यांना बोलता येत नाही का? माईक हे हेडफोन जोडले तर नसतं येत मॅडम तसं. त्या कॉम्प्युटरला ती सिस्टीम नाही अवेलेबल. यांचं absent मध्ये जाते सारखं, कारण बरेचसे शिक्षकांनी यांना absent टाकले. म्हणजे असं कॉलिंगने घेतात अटेंडन्स त्यांच्यामध्ये. ठीक आहे 18 आणि तुम्ही सांगून ठेवा रे सरांना, निसार शेख सरांना किंवा बाकीचे टीचर्सना अजून. ठीक आहे, कुठपर्यंत आलेत? 38 आहे. नाही 38 नाही, 18 आणि 43 नंतर 39 पण कसं काय आलं खाली? गेले होते. ठीक आहे. हा आता कोणी बोल नका, 1 मिनिट मला अटेंडन्स पाहू. 27 41 absent आहे. 41 नंतर 47 5 एक नाही 45 52 3 4 5 6 आहे 7 8 9 6 0 1 2 3 ओके 18 43 खाली. ठीक. We will stop here. Remaining parts we will see on the next lecture. Thank you all of you. Have a good day.